मी माझ्या भाच्याला म्हणलं, "चल तुला भाकरी करायला शिकवते, कारण तू आता हॉस्टेलवर जाणार आहे. हॉस्टेलवर गेल्यावर तुला कधी तर त्या अशी वेळ आली ना स्वयंपाक करायची, तर तुला यायला हवं म्हणून मी तुला शिकवत होते." त्यानं माझ्या भाकरीची वाट लावून टाकली होती. तरीही मी त्याला तिथून उठू दिलं नाही. "चल, चल करच" म्हणून सांगितलं, तर त्यानं परत नंतर छान भाकरी भाजली माझी. मी विचारलं होतं, "तुझी मम्मी स्वयंपाक चांगला करते का मी करते?" तेव्हा त्याची रिएक्शन अशी होती, "मम्मी माझा तुझा व्हिडिओ बघते मामी" असं तो मला म्हणत होता. "असं मला काही प्रश्न विचारू नको." आणि आमच्या इथे एक छोटीशी बाग आहे. त्या बागेमध्ये मधाची पोळी सापडली होती आणि अण्णा लगेच घेऊन आले होते. मोठी होऊ दिली नाही त्यांनी. आणि जर तुम्ही फर्निचर करण्याचा विचार करत असाल, तर प्लीज पहिला सगळं बजेट त्यांच्याकडून विचारून घ्या आणि नंतरच करा. कारण ते सांगताना बजेट थोडं सांगतात आपल्याला. नंतर ते असं सारखं-सारखं लिहून देतात, हे आणा, ते आणा आणि आपलं बजेट पूर्ण हलून जातं. तुमचं जर बजेट 1-2 लाखाचं असेल, तर तुम्ही 2.5 लाखापर्यंत तुमची तयारी ठेवा. कारण ते तुम्हाला असं सारखं काम सांगणार आहेत आणि तुम्हाला सामान आणायला सांगणार आहेत आणि आपलं बजेट पूर्ण हलून जाणार आहे. तर तुम्ही जर फर्निचर करणार असाल, तर विचार करून करा. आणि तुमचं बजेटपेक्षाही त्यांनी सांगितलेल्या बजेटपेक्षाही एक 50,000-60,000 रुपये एक्स्ट्रा ठेवा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक